वंदे गुरुणाम चरणारविंदे संदर्शित स्वात्म सुखावबोधे जनस्य ये जांगुलिकायमानि संसार हाला ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकम नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। यस्य स्मरणमात्रेण चित्तं भवति निर्मलं स्वामी समाधवानंदो नित्यं वसति मे। हरिओम। आज खूप मोठा पवित्र दिवस आहे। गुरूंच्या रूपाने विद्यमान असलेल्या तत्वाचं पूजन करण्याचा दिवस आणि गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपण नवीन ठिकाणी आज सुरुवात करतोय, जे ठिकाणी अतिशय प्रसन्न आहे, पवित्र आहे, जिथे प्रामुख्याने योगोपासना, ज्ञानेश्वरीची पारायण, भजन कीर्तन असेच कार्यक्रम होतात। त्याच्याकरताच ही वास्तू बांधण्याचा उद्देश, त्याच्या मागे निस्वार्थपणे कार्य करण्यासाठी जेव्हा एखादं स्थळ बांधलं जातं तेव्हा एक पावित्र्याच्या स्थळामध्येही असतं। त्याच्यामुळे स्थळ आणि काळ अशा दोन्हीचा पवित्र योग आजच्या दिवशी आहे। गुरु पौर्णिमा भारतात विशेषत्वाने साजरी केली जाते। गु याचा अर्थ अंधकार, गुकार हा अंधकारमय असतो आणि रुकार जो आहे तो त्याचा निरोधक किंवा नाशक समजला जातो। आणि म्हणूनच गुरु या शब्दाची फोड अशी आहे की जो अंधकाराचा नाश करणारा आहे तो म्हणजे गुरु। पौर्णिमा अर्थातच चंद्राशी संबंधित आहे, कारण गुरुचं व्यक्तिमत्व हे चंद्रासारखं शीतल असतं, प्रकाश असतो, तेज असतं, पण ते शीतल असतं पौर्णिमेच्या चंद्रासारखं। आणि त्यातही आजच्या पौर्णिमेचं विशेष असं आहे की पौर्णिमेला चंद्र पृथ्वीच्या सगळ्यात जवळ येतो। असं खगोलशास्त्रात मानलं जातं की आजच्या पौर्णिमेला तो पृथ्वीच्या सगळ्यात जास्त जवळ येतो। काहीतरी 17,000 18,000 मैल एवढं अंतर कमी असतं पृथ्वीपासून चंद्रात। याचं काय महत्व आहे तर चंद्राचं आकर्षण पृथ्वीवर किती कार्यरत असतं। तुम्ही समुद्र किनाऱ्यावर गेलात तर लक्ष येतं की समुद्राच्या ज्या काही लाटा असतात त्या पौर्णिमेला मोठ्या होतात। खेचकता जी आहे गुरुत्वाकर्षणाची
ती पृथ्वीच्या पाण्यावर आपल्याला पाहायला मिळते. आणि मग तसं पाहिलं तर माणसाचं शरीर हे 80 ते 90% जलतत्वानीच बनलेलं आहे. आणि त्याच्यामुळे पौर्णिमेला स्वाभाविकपणे सर्व प्रकारच्या प्रवृत्ती या उचंबळून येतात. हा पौर्णिमेचा विशेष आहे. आणि त्याच्यामध्ये गुरुपौर्णिमा हे जास्त विशेष अशासाठी की ज्या तत्वाचं आकलन करणं आणि नुसतं आकलन नाही तर त्याचा अनुभव घेणं हेच मानवी आयुष्याचं सगळ्यात प्रधान असं लक्ष्य आहे. ते तत्व आपल्याला मागे जे सगळे ऋषितुल्य आध्वर्य दिसत आहेत त्यांच्या रूपाने या संप्रदायामध्ये, योग संप्रदायामध्ये अनुभवण्याचा भाग्य आपल्याला मिळालं. आणि त्यामुळे त्या सगळ्या आपल्या संत परंपरेचं स्मरण करण्याचा हा दिवस आहे. अंधकाराचा नाश असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा अंधकार मुळात आहे हे आपल्याला मान्य आहे का असं विचारायला लागतं. पहिला प्रश्न, कुठल्या अंधकाराविषयी तुम्ही बोलताय? सध्याचा काळ तर उलट असा आहे की सगळ्या सोयी इतक्या छान आहे की तरुण पिढीला असं म्हटलं ते म्हणतील अंधकार वगैरे काही नाही. उलट तुम्ही जर कम्पेअर केलं तर अशा युगात आम्ही आता राहतोय की सगळं ऑटोमेशन आहे की नुसत्या एका बटनावर आम्ही कंट्रोल करू शकतो सगळं 24 तास उजेड. कुठला अंधकार आहे हा? हा अंधकार जो आहे तो अज्ञानाचा अंधकार आहे. अज्ञान म्हणजे काय? तर जे आहे तसं मला दिसायला पाहिजे ते दिसत नाहीये, मला काहीतरी वेगळं दिसतंय, जी वस्तुस्थिती नाहीये, त्याला अज्ञान असं म्हणायचं. आणि जसं अंधाराची आपल्याला भीती वाटते आणि प्रकाश हवासा वाटतो, खरं आकर्षण प्रकाशाचं असतं का आपल्याला? अंधारात समजा चाललोय, बॅटरी कोणतरी दिली, प्रकाशाचं आकर्षण नसतं. त्या प्रकाशामुळे मला वस्तुस्थितीचं ज्ञान होतं, जे आहे तसं दिसतं मला. जे काही खास काळगे असतील, जो काही मार्ग असेल तो मला कळतो, म्हणून मला प्रकाश महत्वाचा वाटतो. म्हणजे याचा अर्थ असा आहे की माणसाच्या मनाची स्वाभाविक ओढ ही सत्याचं आकलन करण्याकडे आहे. जे आहे ते मला दिसतं त्या प्रकाशामुळे, म्हणून मला तो प्रकाश हवा आहे. एवढंच त्या प्रकाशाचं महत्व आहे. आणि त्यामुळे असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय आपण जेव्हा असं म्हणतो तेव्हा असतकडनं सतकडे जायचा हा मार्ग आहे आणि त्याचं माध्यम हे प्रकाश आहे. त्यामुळे अज्ञानाचा अंधकार दूर करायचा असेल तर ज्ञानाचा प्रकाश पडला पाहिजे आधी. आणि हा जो मार्ग आहे हा ज्ञानाचा मार्ग असल्यामुळे कुठलाही ज्ञानाचा मार्ग म्हटलं की तिथे गुरुची आवश्यकता असते. त्या मार्गाने जो गेलेला आहे त्यालाच ते माहिती असतं ना की कसं जायचं नक्की. आणि म्हणून गुरु महात्म्य विशेष आहे. आपल्याला जी परंपरा प्राप्त झालेली आहे त्याचे आद्य प्रवर्तक म्हणजे आदिनाथ शंकर. अंधकाराचा नाश, रू याचा अर्थ रुद्र असा पण घेतला जातो. रूपवर्जित हा किंवा रुद्रकारा असा घेतला जातो. रुद्र याचा अर्थ शंकर. तो अंधकाराचा नाश तेच करू शकतात फक्त. आणि म्हणून भारतवर्षामध्ये जेवढे योग संप्रदाय आहेत त्या सगळ्यांचे आदिगुरु हे भगवान शंकरच आहेत. त्यांच्यापासून निर्माण झालेला आहे. आपण जो अशी जी परंपरा म्हणतो त्याच्यानंतर मत्स्येंद्रनाथ, गोरक्षनाथ, गैनीनाथ, पुढे निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर महाराज असं करत करत स्वामी स्वरूपानंद
स्वामी माधवनाथ, स्वामी माधवानंद यांच्या मार्फत ती परंपरा आपल्यापर्यंत आलेली आणि त्या सगळ्यांचं स्मरण आणि पूजन करायचा हा दिवस आहे. हा योगमार्ग ही गोष्ट खरी आहे, पण हा कोरडा योगमार्ग नाहीये. म्हणजे फक्त ध्यान करायचं, बाकी काही करायचं नाही असं नसून योग हा भक्ती सहित असायला पाहिजे. या मार्गामध्ये गैनीनाथांपासून विशेषतः कृष्ण भक्तीला खूप महत्व आलेलं दिसतं. गैनीनाथांचा चरित्राचा अभ्यास केला तर असं लक्षात आलं की योगाला जोड जी कृष्ण भक्तीची दिली ती पहिल्यांदा गैनीनाथाने दिली आणि मग ती पुढे पुढे वाढत ज्ञानेश्वर महाराजांच्या वाङ्मयात जर आपण पाहिलं तर भक्तीचंच खूप प्राधान्य आढळून येतं सगळ्या संतांच्या वाङ्मयात. त्यामुळे योग करताना भक्ती सहित योग केला पाहिजे. जी माणसाची सहज प्रवृत्ती असते, म्हणजे ज्ञानाचा अधिकारी फार विरळा असतो असं म्हणतात, भक्तीचे अधिकारी आणि कर्माचे अधिकारी जास्त असतात. आणि म्हणूनच वारीला तुम्ही जर गेलात असं लक्षात येतं की वारकऱ्यांशी बोलताना की ज्ञानेश्वरीची पारायणे त्यांनी केलेली असतात, भले कळो न कळो पण ज्ञानेश्वरी वाचलेली असते, चांगले 65 वाचतात, अमृतानुभव असतात, पण त्यांच्या मुखात जर असेल तर तो हरिपाठ असतो. सगळ्यांना पाठ असतात, रोज काय म्हणतात तर हरिपाठ. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पहिलं जे आहे की देवाची द्वारी उभा क्षणभरे तेणे मुक्तिचारी साधिले. ज्ञानेश्वर महाराज जे लिहितात त्याच्यामध्ये इतके दृष्टांत असतात. जसं आपल्याकडे म्हणतात ना की उपमा कालिदासस्य, की उपमा कोणाकडनं शिकायची तर कालिदासाकडनं शिकायची. तसं दृष्टांताचा जो कोण महाराज असेल तर ज्ञानेश्वर महाराज. ज्ञानेश्वर महाराजांच्या दृष्टांताचा जर एका पारड्यात ठेवलं तर आजूबाजूला पण कोणी फिरकू शकणार नाही, एवढे त्यांचे दृष्टांत आहेत. कुठलीही गोष्ट सर्वसाधारणपणे दृष्टांताशिवाय ते सांगतच नाही. म्हणजे हरिपाठाची सुरुवात असं वाटते खूप सोपी की देवाची द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्तिचारी साधिले. असं कसं असेल की सोपं आहे, म्हणजे तसं पाहिलं की दारात नुसतं उभं राहायचं की चारी मुक्ती मिळाल्या असं होणार आहे का? तर होईल, पण मग ते दार कुठले ते नीट समजून गेलं पाहिजे. इथे ती ज्ञानवाची मेक आहे. दार याचा अर्थ देवाचं दार म्हणजे जे गर्भगृह असतं ना, कुठल्याही देवालयात आपण आज जेव्हा जातो त्या आतमध्ये गर्भगृह असतं, त्याचं जे दार आहे ते दाराविषयी ते बोलत आहे. आणि त्या दारामध्ये क्षणभर जर खऱ्या अर्थाने थांबलं, ते दार माणसाच्या शरीरात इथे आहे. चिदाकाश येथे दार आहे आणि त्या चिदाकाशामध्ये खऱ्या अर्थाने तुम्हाला थांबता यायला लागलं एक क्षण सुद्धा तर चारी मुक्ती. आपल्याकडे मुक्तींचा उल्लेख आहे, सलोकता, समीपता, स्वरूपता, सायुज्यता, टप्पे आहेत. ते फार काही अवघड नाही समजायला. सलोकता याचा अर्थ कुठेतरी वेगळ्या लोकात जायचं असं नाहीये. सलोकताचा अर्थ की एका उद्देशाने प्रेरित झालेली लोक, ज्याला सत्संग आपण म्हणतो, जेव्हा एकत्र येतात तेव्हा तो सलोक असतो आपल्यासाठी. पीपल हु हॅव कम विथ द सेम ऑब्जेक्टिव्ह, सलोकता. समीपताचा अर्थ ते एकत्र आले की एकाच उद्देशाने प्रेरित असल्यामुळे त्या उद्देशाच्या जवळ जवळ जायला लागतात. तत्वाचा बोध घ्यायचा उद्देश आहे तर ते तत्वाच्या जवळ जाणं म्हणजे समीपता आहे. स्वरूपता म्हणजे हळूहळू त्या तत्वाशी एकरूप समरसता पावायला लागतात, त्याला स्वरूपता असं म्हणतात. आणि सायुज्याचा अर्थ ते तत्वच फक्त उरतं, दुसरं काहीच उरत नाही, त्याला सायुज्यता म्हणतात. तर या 4 टप्प्यांचा अनुभव जर घ्यायचा असेल तर तो चिदाकाशामध्येच येऊ शकतो. ते दार आहे आणि तिथे एक क्षण थांबता येण्याकरता सगळी खटपट आहे. तो क्षण साधण्याकरता सगळ्या तपश्चर्या आहे. आणि जोपर्यंत ते होत नाही मग काय करा, मग हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करेल की 24 तास काय तुम्ही चिदाकाशामध्ये लक्ष ठेवून राहू शकत नाही. व्यवहारात तुम्हाला उतरायलाच लागतं ना. मग व्यवहारात काय करणार, ते व्यवहारात जे काही अंतरंग साधनेमध्ये तुम्हाला साधलेलं आहे ते टिकवायचा प्रयत्न करायचा, ज्याला अनुसंधान असं म्हणतात.
जे करण्याचे 2 मार्ग सगळ्या संतांनी सांगितलेत. एक म्हणजे नामस्मरण, हरिमुखे म्हणा. 2दा द्विरुक्ती आली, 2दा सांगितले, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी, म्हणजे मोजत बसू नका. पुण्य आहे खूप म्हणूनच हरीचं नाव तोंडामध्ये येतंय, पण आता किती घेतलं म्हणजे टार्गेट माझं पूर्ण होणार असं अजिबात विचार करू नका. होईल की नाही अशी शंका बाळगू नका. गोंधळकर महाराजांच्या चरित्रामध्ये याच्याविषयी इतके प्रसंग आहेत. आणि कसं एखाद संत पटवून देतात. तर त्यांच्याकडे व्यक्ती गोंधळावर राहिला होती आणि त्यांना सांगितलं होतं की तुम्ही दुसरं काही करायचं नाही, फक्त रामनाम घ्यायचं. तर ते रामनाम घेत असताना एकदा अचानक रस्त्यावरनं जोरात आवाज आला आणि ते बाहेर गेले. आणि एक मुलगा होता आणि तो जोरजोरात शिव्या देत होता. ते अत्यंत अस्वस्थ झाले आणि थोडा वेळ थांबले त्या मुलाकडे बघत. आणि महाराजांना म्हणले की महाराज, काय वेळसर मुलगा होता, मी गेलो नामातनं बाहेर पडून त्याला बघायला गेलो तर तो मला शिव्याच द्यायला लागला. तर महाराज हसले. ते म्हणले त्याने तुला नव्हत्या शिव्या, तो जनरल सगळ्यांना शिव्या येतो, तो शिव्या देतच फिरत असतो, तुला काही देत नाही. आणि मी असं कसं, तो माझ्याकडे बघून देत होता. तर महाराज म्हणते तुला लागलं ना. हो लागलं, लागणार नाही तर कसं, म्हणजे माझ्याकडे बघून असं वेड्यासारखं काहीतरी बोलायला लागला. तर त्याच्यावर ते म्हणले बघ, तो तुला उद्देशून खरं देत नव्हता, त्याचा स्वभाव आहे, तरी काही सेकंदात ती गोष्ट तुला लागली. तर ज्या परमात्म्याचं नाव तू रोज घेतोयस ते त्याला लागल्याशिवाय कसं राहील, तो दखल घेणारच त्याच्या नावाची. तर कशी वकिली करायची, हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना करू नका, ती गणना तिकडे झालेली आहे, कुठल्या तरी अकाउंटमध्ये ते गेलेलं आहे. उठोनी संसारी जिव्हे वेग करी, वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. वेद आणि शास्त्र बाह्य याचा अर्थ बाहू ठोकून सांगताय की संसारात राहून सुद्धा जिभेला तुम्ही जे काही वळण लावायचंय ते परमेश्वराच्या नावाचंच वळण लावायला पाहिजे. भगवद्गीतेमध्ये सुद्धा जे तप सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये 3 श्लोक भगवद्गीतेत जे आहेत त्याच्यात एक शारीरिक तप आहे, दुसरं मानसिक तप आहे आणि तिसरं वाचिक तप आहे. तसं पाहिलं झालं तर 1/3 भाग हा वाचेला दिलेला आहे बघा, की आयुष्यात काय करायचं असेल तप. स्वामी म्हणायचंय की भगवद्गीतेचे जे अनंत उपकार आहेत त्याच्यापैकी एक मोठा उपकार म्हणजे व्याख्या करून ठेवलेले आहेत, कुठे गोंधळ नाही. तप म्हणजे काय करायचं, तर शरीराच्या माध्यमातून काय करायचं, देव द्विज गुरु प्राज्ञ पूजनम शौचम आर्जवम ब्रह्मचर्यम आयुषामचम शारीरम तप उच्यते. व्याख्या देऊन टाकली. मन प्रसादा सौम्यत्व मौनम आत्मविनिग्रह भाव संशयरित्येत तपो मानस उच्यते. मनाच्या पातळीवर काय करायचं व्याख्या देऊन टाकली. तसंच अनुद्वेग करम वाक्यम, वाणीच्या पातळीवर काय करायचं, अनुद्वेग करम वाक्यम खूप अवघड आहे. दुसऱ्याला उद्वेग होणार नाही असं कायम बोलायचं. सत्यम प्रिय हितम चेत, सत्य बोलायचं पण जर प्रिय आणि हितकारक असेल तरच बोलायचं. तर त्यामुळे वाणीच्या तपाला इतकं महत्व आहे. आणि त्यामुळे स्वामी जेव्हा वेळ मिळायचा असं बोटावर नाम घेत असायचं. काय म्हणजे प्रवचन झाल्यावर लोक नमस्काराला यायची तेव्हा सुद्धा 2 ह्याच्यामध्ये जी गॅप असायची त्यांचं नाम चालू असायचं, सोडायचं नाही त्या अजिबात. किती सजग असायला लागतं अनुसंधानाच्या बाबतीत. आणि असं जर केलं तर परमेश्वर हा कायमच भक्तांसाठी त्याच्या लिमिट क्रॉस करून वाटेल ते करायला तयार होतो, असं ज्ञानेश्वर महाराजांचा अभिप्राय आहे. ज्ञानदेव म्हणे व्यासांची एक खुणे, द्वारकेचे राणे पांडवा घरी दे. तुम्हाला पुरावा पाहिजे ना हे कशासाठी करायचं, तर पुरावा देतो की द्वारकेचा राणा पांडवांच्या घरी कशाला आला, तर ते कायम त्याच्या स्मरणामध्ये निमग्न होते म्हणून आला. खरंच अवघड वाटलं. मी सहज गंमत म्हणून गुगलवर पाहिलं की हस्तिनापूर, पांडव हस्तिनापूरला राहायचे, म्हणजे उत्तर प्रदेशात, आणि द्वारका गुजरातमध्ये 1600 किलोमीटर अंतर आहे. मी कल्पना करा, आता एवढे चांगले रस्ते तरी सुद्धा गुगल 36 तास दाखवत.
कृष्णाला भरपूर वेळ लागत असणार तेव्हा काही रस्ते चांगले, अगदी रथातनं जरी गेला तरी हा तिकडे सारखा आपल्या भाषेत पडीक असायचा का, कारण प्रेमाने बांधून ठेवलं होतं. आणि त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे की जो योग करायचा तो भक्ती सहित करायचा आहे. असा जर योग केला तरच तो साध्य होतो. म्हणजे आत्मसंयम योग ध्यानयोगाचा जो अध्याय आहे त्याचा शेवट करताना त्यांनी तेच सांगितलं की सगळ्यात कुठला योगी मला प्रिय असतो की जो भक्ती सहित योग करतो तो प्रिय असतो. आज त्यामुळे आपण फक्त निरूपण असं स्वरूप न ठेवता जे नाद ब्रह्म आहे त्याचाही अनुभव घेणार आहोत. त्याच्याकरता 2 आपल्याकडे गायिका अभंग म्हणायला आलेले आहेत. त्यातला एक अभंग आपण ऐकू आणि मग पुढचा भाग संपदा. उदयली नित्य हि गुरु पौर्णिमा.
नित्य ही गुरु पौर्णिमा उदयली नित्य ही गुरु पौर्णिमा असायदान हे असो हे आता असायदान हे असो हे आता बंधाची मुरली ती वार्ता बंधाची ती नुरली वार्ता सिद्ध हस्त तो पडता माथा अनुभूती अनुपमा उदयली नित्य ही गुरु पौर्णिमा उदयली नित्य ही गुरु पौर्णिमा घालवोनी अंतरेच्या त्यात्मा घालवोनी अंतरेच्या त्यात्मा उदयली नित्य ही गुरु पौर्णिमा उदयली नित्य ही गुरु पौर्णिमा उदयली नित्य ही गुरु पौर्णिमा छान संपदा मस्त. परत परगुरूंची रचना आहे आणि ही रचना वर्षानुवर्ष इतक्या साधकांनी गायलेली आहे, त्यामुळे खूप आवडीची रचना आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे नित्य उदयली गुरुपौर्णिमा. पौर्णिमा ही फक्त पौर्णिमेपुरती मर्यादित नाही राहिली. का नाही राहिली? कारण जसं चंद्राच्या सारख्या कलांमधनं त्याला जात 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 पौर्णिमेकडे यायला लागतं, तशी अवस्था राहिलेली नाहीये. मनाची अवस्था ही कायमच पौर्णिमेच्या चंद्रासारखी झालेली आहे. आणि अशी जर अवस्था झाली तर गुरूंची कृपा ही नित्यच आहे. फक्त गुरुपौर्णिमा टू गुरुपौर्णिमा नाहीये. आणि ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की जर गुरूंची कृपा हवी असेल तर आपली जबाबदारी आहे की आपलं हृदय हे पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे कायमच उघडलेलं असायला पाहिजे. आता हृदय आपुले चौफाळून या भले तेथे बसवू पाऊले श्री गुरूंची, असं 15व्या अध्यायाच्या नमनामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलेलं आहे की अहमचा धूप जाळू नोहम तेजे ओवाळू सामरस्ये पोटाळू निरंतर. की अहमरूपी अहंकाराचा धूप जाळून नाहमच्या तेजाची पूजा करून कायमच समरस होऊन राहू आम्ही. असं जर राहिलं तर ते गुरुतत्व कायमच विद्यमान आहे. ज्ञानेश्वरीमध्ये असा उल्लेख आहे की गुरु, विशेषतः सद्गुरू, परमार्थामधले सद्गुरू जे असतात ते शिष्यासाठी स्वतःहून प्रकट होतात. शिष्याला शोध घ्यायलाच लागत नाही. असा प्रश्न जेव्हा विचारला जातो की आम्ही गुरु कसे काय ठरवायचे, तर त्याचं खरं उत्तर असं आहे की तुमचे गुरु आधीच ठरलेले असतात. हे समजायला वेळ लागतो, पण ही वस्तुस्थिती आहे की ते आधी ठरलेले असतात. ज्ञानेश्वर महाराजांनी जे म्हटलंय ते धरवणी वेचे वरे प्राचीन भोगपुरे नवे तेथे नुपकरे काहीच करू ऐसी कर्मसाम्य दशा होय तेथे विरेशा सद्गुरु आपैसा श्री गुरु आपैसा भेटेची का. काय कळलं? काय नाही कळलं. काहीतरी कर्मसाम्य दशा वगैरे म्हणले. त्याचं अतिशय सोपे आपल्याला समजेल अशा भाषेमध्ये रूपांतर स्वामी स्वरूपानंदांनी केलंय.
म्हणून प्रति ज्ञानेश्वर त्यांना म्हणतात ते उगीच नाही की ज्ञानेश्वरी कळली नाही तर अभंग ज्ञानेश्वरी वाचा, असं स्वामी म्हणायचं. त्यांनी असं म्हटलंय की कोण मी कोठील कासा जन्म आलो, नामरूप ल्यालो कासयासी. काय काय मला वाटलं पाहिजे सद्गुरू भेटण्यासाठी की कोण मी कोठील कागा जन्म आलो, नामरूप ल्यालो कासयासी. कर्म ते करावे कोणते उचित, पावे आत्महित ज्याच्या परी. क्षणोक्षणी ऐसा करावा विचार, कैसा भवपार पावेन मी. भंगूर ते भोग वाटती ना गोड, लागलीसी ओढ परमार्थाची. स्वामी म्हणे ऐसी पावता ते दशा, सद्गुरू आपैसा भेटेची का. केवढ्या कंडिशन सांगल्या आधी की काय व्हायला पाहिजे, की प्रश्न पडायला पाहिजे असे की कशाला मी हा देह आहे, चाललंय आयुष्य कशासाठी चाललंय, काय करायला पाहिजे, आत्महित कसं मिळवायला पाहिजे. भंगूर ते भोग वाटती ना गोड. ज्या ज्या गोष्टीमध्ये मी आनंद शोधायचा प्रयत्न केला त्याच्यामुळे नाही ना मिळत आहे आनंद, असं वाटायला पाहिजे मुळात. कारण माणसाचं आयुष्याचं ध्येय काय आहे तर अनडिस्प्युटेडली आनंद मिळवणे. आनंद, समाधान शब्द काही वापरा, हेच मला कायम पाहिजे, अखंडित पाहिजे. ते मिळतंय का तर नाही मिळत. आणि म्हणून मग त्याचा शोध घेता 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 असं लक्षात येतं की अशी काही मंडळी आहेत या जगामध्ये त्यांना तो मिळालेला आहे, कायमस्वरूपी मिळालेला आहे, आणि तेच त्याचा मार्ग मला सांगू शकतील. आणि त्यांच्याकडे गेल्यावर मग लक्षात येतं की त्यांच्या आयुष्याचा उद्देशच हे आहे. संतांच्या आयुष्याचा उद्देश काय तर एका शब्दात सांगा, दुःख निवृत्ती. सगळ्या दुःखाचं निराकरण संपूर्णपणे करणं शक्य आहे, त्यांनी करून पाहून मग आपल्याला सांगत असतात. आणि मग दुःख निवृत्त कसं करायचं तर ते असं म्हणतात की आनंदाचा मूळ स्रोत आहे, त्या स्रोताचा शोध तुला लागला पाहिजे, तरच दुःख खऱ्या अर्थाने निवृत्त होऊ शकेल. आणि जेव्हा अशा आनंदाचा स्रोत कळतो आणि त्या स्रोताचा अनुभव येतो तेव्हा असं लक्षात येतं की त्या आनंदाचा अनुभव घेत असताना स्वतःच्या व्यक्तिमत्वाचं संपूर्णपणे विस्मरण झालेलं असतं, तरच त्या आनंदाचा प्रत्यय येऊ शकतो. आहे का तयारी तर त्याचं खरं उत्तर नाही. असं आहे, कम्फर्टेबलच नाहीये की स्वतःचं व्यक्तिमत्व संपूर्णपणे विसर्जित केल्यावर त्या आनंदाचा प्रत्यय येणार आहे अशी कंडिशन जर मला टाकली मी हो म्हणतो, बुद्धीच्या बाबतीत चांगलं आहे, ऐकायला छान वाटते मला. पण असं व्यक्तिमत्व वगैरे विरघळून जाणं हे मला जेव्हा मी प्रयत्न करायला लागतो तेव्हा अजिबात झेपत नाही. आणि इथेच तर खरा अडसर असतो. म्हणून गुरूंची आवश्यकता का असते की व्यक्तिमत्वाच्या पलीकडे तू आहेस हे ते तुम्हाला समजून सांगत असतात की वर्णरूप आकार यांनी तू जे स्वतःला मर्यादित करून घेतलेलं आहेस तेच तुझ्या दुःखाचं मूळ कारण आहे. आणि तेव्हा दुःख निवृत्तीचं करायची असेल तर तुला त्याच्या पलीकडे जायला पाहिजे. कितीही प्रतिभा असेल, प्रतिभा कलादालनामध्ये आपण आहोत, शब्द खूप महत्वाचा आहे. किती म्हणजे स्वामी विवेकानंद आणि रामकृष्ण परमहंस हे सगळ्यात गुरु शिष्य म्हटल्यावर ही सगळ्यात पहिली जोडी आठवते. आणि पुढे शेकडो वर्ष येणाऱ्या तरुण पिढ्यांना जी प्रेरणादायी ठरणार आहे की विवेकानंदांकडे काय विलक्षण प्रतिभा होती. ऋषीच होते, ते नारायण ऋषीच जन्माला आले होते नरदेह घेऊन, पण तरी पण त्यांना समाधान होत नव्हतं. हिंडत फिरत होते की तुम्ही देव पाहिलाय का, तुम्ही देव पाहिलाय का, आणि कोणी त्या प्रश्नाचं उत्तर त्यांना देऊ शकत नव्हतं. अगदी रवींद्रनाथ टागोरांच्या मोठ्या भावाकडे पण ते गेले, पण नाही. आणि जेव्हा रामकृष्ण परमहंसांना त्यांनी बघितलं तेव्हा त्यांना असं लक्षात आलं की या माणसामध्ये काहीतरी वेगळं आहे. आणि रामकृष्ण पण त्यांचीच वाट बघत होते. म्हणजे त्या पहिल्या 2-3 भेटीची वर्णन आपण ऐकली ती विलक्षणच आहे सगळी. की ते सुरेश चंद्र मित्रांकडे गायनासाठी त्यांना बोलवलं होतं. विवेकानंद गायचे खूप छान, आणि ते भजन जे पहिल्यांनी म्हटलं ते ऐकल्यावर मन चलो निज निकेतने रामकृष्ण भावविभोर झाले. आणि त्याच्यानंतर त्यांनी बाजूला घेतलं त्याला एका वरांड्यात आणि त्याला सांगितलं, कुठे होतास इतके दिवस, तू तुझी किती वाट बघत होतो.
हे सगळे जी लोक आहेत, प्रपंची लोक, त्यांच्या भाकड कथा ऐकून माझे कान जळून गेलेत, मन विटून गेलंय. तुला भेटण्यासाठी मी किती वाट बघवतो, आणि असं रडायला लागले ते. म्हणजे विवेकानंदांना ते खरंच वाटलं नाही. त्यांना वाटलं वेडा माणूस आहे, काहीतरी चुकीच्या ठिकाणी आपण आलेलो आहे. त्यांना मिठाई भरवली. विवेकानंदांना 6 महिने लागले. अत्यंत स्केप्टिकल माइंड होतं. कारण सुरुवातीला त्यांचं हीच ठाम समजूत होती की हा वेडा माणूस आहे. मग दुसऱ्या ह्याच्यात त्यांनी छातीवर पाय ठेवला विवेकानंदांच्या. ते सगळं खोली फिरायला लागली गोल गोल. ते ओरडायला लागले की मला आई आहेत, वडील आहे, ते काय करताय तुम्ही. कारण स्वतःचं अस्तित्व नष्ट होणार म्हणजे आपण मरणार, अशी यांची समजूत होती. त्यांना असं वाटलं की हा हिप्नोटिझम करणारा माणूस आहे कोणतरी. याच्या जवळ अजिबात यायचं नाही. हा हिप्नॉटिक काहीतरी प्रयोग आपल्याला करतोय, आपण जायचो. स्वामी विवेकानंद यांनी असं म्हणलंय की अद्वैत तत्वज्ञान आयुष्यात सगळ्यात महत्वाचं आहे. हे लहानपणापासून पटल्यानंतर सुद्धा त्या तत्वज्ञानाचा बोध मला अशा व्यक्तीकडनं करून घ्यायला लागला की ज्याला स्वतःची स्वाक्षरी पण करता येत नव्हती धड. पण हे कॉम्बिनेशन जे आहे ते इतकं विलक्षण होतं की एकदा पटल्यानंतर मग ते ज्या प्रकारे स्वतःच्या गुरुच्या सेवेत रत राहिले, दिवसाचे 16-18 तास, 3 ते 4 तास झोपायचे फक्त. आणि विवेकानंदांना त्यांना अशी एक आवड होती की आता मला हे मिळालंय ना, हे प्रत्येकाला मिळालं पाहिजे. मग ते काय करायचंय, ते कुठल्याही रस्त्यावरच्या माणसाला उचलून आणायचं, धरून आणायचंय गुरूंकडे. रामकृष्ण परमहंस त्या बाबतीत अतिशय निवडक लोकांना जवळ करणारे होते. म्हणजे त्यांच्याकडे अशी सिद्धी होती, ते पाहूनच ओळखायचं की कुठल्या माणसाला परमार्थामध्ये गती मिळणार की नाही मिळणार. समजा एखाद्याची प्रगती होणारच नसेल ते अजिबात त्याच्याकडे बघायचं पण नाही, त्याच्याशी बोलायचं, काही करायचं नाही, संवादच करायचा नाही. आणि विवेकानंदांना ते अजिबात पटायचं नाही की असं कसं, प्रत्येकाचा उद्धार यांनी केला पाहिजे, त्यांची जबाबदारी. आणि मग ते आणायचे, समोर बसवायचे आणि सांगायचे याचा उद्धार करा, याला काय डोक्यावर हात ठेवा, हे द्या वगैरे प्रसाद. ऐकायचंच नाही अजिबात. लोकांना ती खूप एंटरटेनमेंट असायची की नाही मला असं वाटतं याचा तुम्ही उद्धार केला पाहिजे. हे किती नाही म्हण. आणि त्यांचं पण नरेंद्रवर एवढं प्रेम होतं की त्या प्रेमाखातर मग ते काय हा म्हणेल ते त्याला द्यायचे. त्यांना माहिती असेल पुढे काही होणार नाही. आणि किती ते गंभीर वगैरे दिसले तरी रामकृष्ण पण खूप मिश्किल होते. तो व्यक्ती गेला की ते म्हणायचे असे त्यांच्या इंग्लिशमध्ये की नॉरेन्स फरेंड्स असं म्हणायचे. हे सगळे नॉरेन्स फरेंड्स आहेत, बाकी यांचं काही होणार नाही. म्हणजे ती संख्या एवढी वाढली की नरेंद्रनाथांचे सगळे जे गुरु बंधू होते त्या काळात ते गमतीने म्हणायचे की ते सगळे जे आहेत नरेंद्र सोडून हे नॉरेन्स फरेंडच आहेत, हा एकच तुमचा खरा भक्त आहे. तर सांगायची गोष्ट अशी की गुरु शिष्य नातं जे असतं त्या नात्याची गोडी की ज्यांनी अनुभवलेली त्यांनाच ते समजू शकतो. गुरु काय करत नाही शिष्यासाठी. म्हणून ज्या उपमा दिल्या जातात, असे प्रश्न विचारले जातात की सध्याच्या काळामध्ये की गुरु म्हणजे मित्र आहे का तुमचा. मला एका परवाने विचारलं की गुरु हा बेस्ट फ्रेंड असतो का, सद्गुरू. तर म्हटलं त्याचं उत्तर खरं सांगू का, नाही असं आहे. गुरु कॅनॉट बी फ्रेंड. का, याचं कारण तुम्ही लक्षात घ्या की खरा मित्र तुमचं काय करतो नक्की. तर तुम्हाला कायमच तुमच्या जीवनात अनुमोदन देत राहतो. मैत्री कोणाशी होते बघा, की प्रत्येक प्रसंगी जो आपल्याला मदत करतो, जो अनुमोदन देतो. काही झालं टेक केअर, सध्या व्हॉट्सअपमध्ये काही झालं की तुम्हाला सगळे 100 मेसेज येतात टेक केअर टेक केअर. काही त्यामुळे व्हॉट्सअपमध्ये टाकले की तुमचा अर्धा तास लोकांचे अनुमोदन स्वीकारण्यात जातो. पण एका प्रकारे हे सगळे सुरुच जे असतात हे तुमच्या व्यक्तिमत्वावर शिक्कामोर्तबच करत असतात ना, की टेक केअर हिमांशू, तू हिमांशू आहेस हे ते एका प्रकारे उद्धृत करत असतात. आणि गुरूंचं काम हे एक्झॅक्टली उलट आहे, तुम्हाला व्यक्तिमत्वाच्या बाहेर काढणे. तो गुरु मित्र कसा असू शकेल, अनफॉर्च्युनेटली असणार नाही, कधीच असणार नाही. आणि ही गोष्ट समजायला फार कठीण आहे.
की तुमची वस्तुस्थिती जर तुम्हाला जाणवून द्यायची असेल, तुमचं सत्य स्वरूप याचं भान तुम्हाला जर करून द्यायचं असेल, तर जे असत्य आहे ते काढण्यासाठी जे काय करायला लागेल ते करायची तयारी त्या गुरुमध्ये असते. डोळ्यांच्या मध्ये ज्ञानांजन ते घालतात असं वर्णन जे केलेलं आहे ते काय झणझणीत जरी असले, डोळे जरी झोंबले तरी त्या ज्ञानांजनाशिवाय दृष्टी येतच नाही. एक 1.5 महिन्यापूर्वी अनंत आहे मागे, त्यांनी आम्हाला काही आमच्या गटाला अद्वैत आश्रमामध्ये आमचं जाण्याचा योग आणून दिला. हिमालयामध्ये आम्ही गेलो होतो. तर रामकृष्ण मिशनच्या 2 जागा आहेत, अप्रतिम जागा आहेत. त्यातली एक अद्वैत आश्रम आहे. ती अशी जागा आहे की जिकडे कुठल्याही प्रकारच्या विधीला परवानगी नाही, कुठल्याही प्रकारची पूजा नाही, काही म्हणू शकत नाही तुम्ही, मंत्र नाही. फक्त अद्वैत तत्वज्ञानाचा तुम्हाला अनुभव घेता यावा याकरता ती जागा निर्माण झालेली आहे. इतकी पराकोटीची पवित्र आणि शांत जागा, पण कुठेही प्रतिमा लावायला परवानगी नाही. स्वामी विवेकानंदांचं स्वप्न होतं ते. स्वामी विवेकानंदांची स्वप्नभूमी असंच म्हणतात, ड्रीम लँड ऑफ स्वामी विवेकानंद. आणि ती निर्माण करण्यामागे खूप विलक्षण कथा आहे. ती कथा सांगणं हा आजचा उद्देश नाहीये. पण तिथे गेल्यावर असं जाणवलं की एखादी व्यक्ती जेव्हा आयुष्याचं मिशन बनवते तेव्हा किती गोष्टीच्या प्रतिकूलतेमधनं ती गोष्ट साध्य होऊ शकते. म्हणजे आज रामकृष्ण मिशनचं कार्य हे जवळजवळ सगळ्या जगामध्ये पसरलेलं आहे. आणि रामकृष्ण एकदा भावावस्थेत म्हणून गेले होते की जीव भावे शिव सेवा हा माणसाच्या आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा गाभा असायला पाहिजे. कारण तुम्ही डोळे मिटून बसलात, त्या तत्वाचा अनुभव तुम्हाला आला, त्या शांतीचा अनुभव आला, समाधान मिळालं, हे ठीक आहे. पण मग तुम्ही व्यवहारात काय करणार? तर व्यवहारामध्ये जे काही तुम्ही करता ते सेवा आणि त्यागाच्या वृत्तीने केलं पाहिजे. आणि ते जर केलं तरच तो एकत्वाचा बोध तुम्हाला व्यवहारात टिकवता येईल. आणि म्हणून जे काही तुम्ही करा, जे काही आयुष्यात शिवसेवा याचा अर्थ जे काही काम तुमच्या वाट्याला आलं असेल ते त्या व्यक्तीच्या मार्फत जे तत्व आहे त्याच्यामध्ये लपलेलं, त्या तत्वाची सेवा करण्याकरता मी ते करत आहे अशा वृत्तीने ते केलं पाहिजे. म्हणजे रामकृष्ण मिशन मध्ये ही गोष्ट खूप वेगळ्या पातळीवर केली जाते. वेगवेगळ्या प्रकारची सामाजिक कार्य, हॉस्पिटल्स, शैक्षणिक कार्य, आपत्ती जिथे जिथे निर्माण होतात तिथे केलेली मदत शिवसेवेच्या माध्यमातून केली जाते. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सगळ्यांना आम्हाला जाणवली ती ही आहे की परमार्थ दोन्ही गोष्टींनी कंप्लीट होतो. एक वैयक्तिक उपासना हा भाग झाला, पण व्यवहारामध्ये त्याचं मूर्त स्वरूप काय असेल तर शिवसेवा. आणि विवेकानंदांनी जेव्हा ते ऐकलं होतं, रामकृष्ण परमहंस जेव्हा ते म्हणून गेले होते, समाधी अवस्थेत ते म्हणून गेले होते, तेव्हा ते म्हणले होते की मला जर आयुष्याची 10 वर्ष मिळाली, अजून 10 वर्ष, तर मी हा मेसेज जगातल्या कानाकोपऱ्यात प्रत्यक्ष कृतीमध्ये उतरेल. आणि ते तसंच झालं. फक्त 10 वर्षाच्या काळात स्वामी विवेकानंदांनी स्वतः सांगितलं होतं की मी माझ्या वयाची 40 पाहू शकणार नाही, आणि त्याप्रमाणे त्यांनी नाही पाहिली. पण केवळ 9.5 ते 10 वर्षाच्या अवधीमध्ये म्हणजे ईश्वराचा संकल्प किती ताकदवान असू शकतो याचा प्रत्येक इथे गेल्यावर येतो. प्रबुद्ध भारत नावाचं एक मॅगझिन तिथे चालू केलं त्यांनी. 125 वर्ष ते चालतं, सगळ्या जगामध्ये ते जातं. त्याचं एडिटिंग त्या अद्वैत आश्रमामध्ये होतं. सुंदर इमारत आहे तिथे. की जो काही मेसेज, सेंट्रल मेसेज ठाकूरांनी दिला तो पोचवायचं काम स्वामी विवेकानंदांनी किती प्रखरपणे केलं. आणि ते तसंच 125 वर्ष ती परंपरा कशी चालू राहिली हे पाहून खूप आश्चर्य वाटतं. तर अशी गुरु शिष्यांची परंपरा आहेत. अनेक अशी उदाहरणं आहेत. रामकृष्णांच्या परिवारात सुद्धा खूप मोठे मोठे साधक होऊन गेले, यांची नावं कदाचित आपल्याला माहिती नसतात. पण त्या सगळ्यांचं स्मरण करण्याचा दिवस आहे. आता अजून एक अभंग आपण ऐकणार आहोत. भाग्यश्री म्हणते.
हरिने गुरु बिन कौन मिटावे भव दुख, गुरु बिन कौन मिटावे रे। गुरु बिन कौन मिटावे भव दुख, गुरु बिन कौन मिटावे रे। गहरी नदियाँ वेग बड़ो है, बहुत जीव बह जावे रे। गहरी नदियाँ वेग बड़ो है, बहुत जीव बह जावे रे। कर कृपा गुरु पकड़ भुजा से, खींच तीर पर लावे रे। कर कृपा गुरु पकड़ भुजा से, खींच तीर पर लावे रे। गुरु बिन कौन मिटावे भव दुख, गुरु बिन कौन मिटावे रे। काम क्रोध मद लोभ चार मिल, लूट लूट कर खावे रे। काम क्रोध मद लोभ चार मिल, लूट लूट कर खावे रे। ज्ञान खड्ग दे कर कर माही, सबको मार भगावे रे। ज्ञान खड्ग दे कर कर माही, सबको मार भगावे रे। गुरु बिन कौन मिटावे भव दुख, गुरु बिन कौन मिटावे रे। जाना दूर रात अंधियारी, गेल नजर ना आवे रे। सीधे मार्ग पर पग धर कर, सुख से धाम उजावे रे। गुरु बिन कौन मिटावे भव दुख, गुरु बिन कौन मिटावे रे। तन मन धन सब अर्पण करके, जो गुरुदेव रिझावे रे। तन मन धन सब अर्पण करके, जो गुरुदेव रिझावे रे। ब्रह्मानंद भव सागर दुस्तर, सो सहजे तर जावे रे। ब्रह्मानंद भव सागर दुस्तर, सो सहजे तर जावे रे। गुरु बिन कौन मिटावे भव दुख, गुरु बिन कौन मिटावे रे। गुरु बिन कौन मिटावे रे। गुरु बिन कौन मिटावे रे। छान, मस्त. आपली खरं तर वेळ झाली आहे, माझी बोलायची संपली आहे मुदत. पण ही वास्तू ज्यांनी आपल्याला उपलब्ध करून दिली, प्रतिभाताई, त्या अजून वाटेत आहेत, त्या पोचतायत. त्या पोचेपर्यंत जसं बाजी प्रभूंना तोफेचे आवाज येईपर्यंत
खिंड लढवायची होती तशी मलाही लढवायची आहे असं मला आता सांगण्यात आलंय. सरणार कधी रण प्रभू असं करत मी आता परत एकदा सुरू करतो. ऐकता ऐकता मला आता मनात आलं की एक पंडित जसराजांच्या बाबतीत ऐकलं होतं की पंडित जसराजांचे जे गुरु होते, नाव विसरलो मी, गुजरातचे होते, सिद्ध पुरुष होते आणि ते बऱ्याच बंदिशी चिजा स्वतः बांधायचे लिहून. आणि एकदा असंच कृष्ण जन्म साजरा करण्याकरता जसराजींना त्यांनी बोलवलं आणि रात्री 11 वाजता 11पर्यंत बाकीचे लोक गायले आणि 11 वाजता यांना सांगितलं तू आता बस. आणि त्या सगळ्या गुरूंनी लिहिलेली सगळी पदं जी होती त्यांना त्याच्या चाली लावून म्हणायला सांगितलं. आणि जसराजींनी सांगितलेली हे कथा आहे की ते म्हणले की अशी एक वेळ आली की ते कृष्ण जन्मचं वर्णन करता 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 मी गाणं गायचंच थांबलो. असं माझ्या आयुष्यात कधी त्याच्यानंतर झालं नाही. कारण ते म्हणले की मला ऍक्च्युली दिसलं ते की देवकी आहे, कृष्ण तिच्या हातात आलाय, ती आनंद विभोर झालेली आहे. तो सगळा जो कारावासाचा जो प्रसंग आहे तो डोळ्यासमोर उभा राहिला आणि इतकं मी त्याच्यामध्ये एकरूप झालो की मी गाणं थांबलो आणि माझं गाणं थांबलं हे मला कळलं नाही. बाकीची लोकही माझ्याकडे बघत होती. असा खूप काळ गेला आणि त्याच्यानंतर गुरुंनी माझ्या डोक्यावर हात ठेवून मला जागं केलं. त्याच्यानंतर आयुष्यात असा कधी प्रसंग घडला नाही. नाद ब्रह्मामधनं ब्रह्माची अनुभूती कशी घेता येते त्याचा अनुभव सांगताना त्यांनी एकदा ही कथा सांगितली होती की तन्मयता येऊ शकते सुरांमध्ये, शब्दांपेक्षा खूप जास्त सामर्थ्य असं म्हणतात. म्युझिक इज शॉर्टेस्ट वे टू गॉड असं कायम सांगितलं जातं. खरी गोष्ट आहे. आणि हे जेव्हा अखंडत्वाने याची प्रचिती एखाद्या व्यक्तीमध्ये जेव्हा यायला लागते तेव्हा त्याचं व्यक्तिमत्व अत्यंत विलोभनीय होऊन जातं. बाबा बेलसरे एकदा प्रवास करताना मामा दांडेकरांना, सोनोपंत दांडेकरांना प्रवासात भेटले होते आणि असंच त्यांचं बोलणं चालू झालं. ते म्हणले तुम्ही सारखे कशाला निंबाळला जाता, तुम्ही पण आता ज्ञानेश्वरीचे एवढे अधिकारी आहात, वरच्या अवस्था प्राप्त झालेल्या आहेत, तुम्ही कशाला निंबाळला सारखं जायला लागतं. निंबाळला त्यांचे गुरु असायचे, गुरुदेव रानडे, आणि ते अत्यंत त्या क्रूश असे होते, त्यांना क्षय होता, शरीर अत्यंत क्रूश झालं होतं. तर ते म्हणले की मी त्यांना बघायला जातो, फक्त काही असं विचारायचं वगैरे काही प्रश्न वगैरे विचारायचे नसतात, नुसतं बघायला जातो त्यांना निंबाळला. तर ते त्याच्यावर सांगत होते की एकदा म्हणे मी गेलो आणि विचारलं, रामभाऊ म्हणायचं की रामभाऊ आज कसं आहे आज. तर ते मग अशी आपण हरिमुखे म्हणा दुसरी कुठली साधना नव्हती, फक्त रामनाम. तर त्याच्यावर त्याने एकच उद्गार दिला होता की अखंड जळत असे ज्योती न कळे दिन राती, असं एकच वाक्य ते म्हणले, रामभाऊला म्हणले. ती ज्योत ही अखंड लागलेली आहे आतमध्ये, दिवस आणि रात्रीचं मला भानच राहिलेलं नाही. आणि अशा पुरुषाचं जे काही तेज असतं ते मी बघायला जातो फक्त, असं ते बाबा बेलसऱ्यांना सांगत. त्याच्यामुळे अशी उदाहरणं आपण जेव्हा वाचतो किंवा ऐकतो तेव्हा असं लक्षात येतं की असे संत महात्मे आहेत की ज्यांना हे अखंड याची प्रचिती, आनंदाची, समाधानाची, शांतीची ही आलेली आहे. आणि अशी कोणाला येऊ शकते त्याचा मार्ग ते आपल्याला सांगतात. आणि ती एकदा आली की व्यवहारामध्ये सुद्धा ती टिकून राहते. ती व्यवहारामध्ये टिकणं सगळ्यात जास्त महत्वाची आणि अवघड गोष्ट आहे. ध्यानामध्ये, नामस्मरणामध्ये सगळ्यांना छान वाटतं, पण स्वामी माधवनाथ नेहमी असं म्हणायचं की जेव्हा प्रवचन चालू असतं तेव्हा सगळेच ब्रह्मरूप असतात, पण बाहेर गेल्यावर चप्पल उलटी दिसली की त्या उलट्या चपलीवर त्यांचा बोधे उलटतो. तसं नाही झालं पाहिजे, ते टिकायला पाहिजे. ते टिकणं हे खूप मोठं चॅलेंजिंग आहे की प्रतिकूल परिस्थितीत. म्हणून परमार्थाची खरी परीक्षा ही द्वंद्व सहिष्णुता सांगितली आहे गीतेने. द्वंद्व सहिष्णुता याचा अर्थ असा काय की अनुकूल परिस्थिती असू दे तर प्रतिकूल असू दे,
की तुमची अंतःकरणाची स्थिती किती स्थिर राहू शकते, हीच खरी परीक्षा आहे. तुम्ही किती साधना करता, गीता कुठे विचारते तुम्हाला, की गीतेमध्ये उल्लेख पण नाहीये किती वेळ बसा, किती तास बसा, काय करा, काही उल्लेख नाहीये. उल्लेख असेल तर अशा प्रकारे साधना केल्यानंतर तुमचं अंतःकरण कसं व्हायला पाहिजे, भक्ताची लक्षणं सांगितली, स्थितप्रज्ञाची लक्षणं सांगितली. ती लक्षणं तपासून पाहायला लागतात की असं आपलं अंतःकरण झालंय का, याच्या जवळ पण आलोय का. नामदेव महाराजांची एक खूप सुंदर कथा या बाबतीत अगदी बोधप्रद आहे की एक मिनिट, जर जायचं असेल तर प्रसाद त्यांना द्या, ज्यांना घाई आहे आणि जायचंय मध्ये फक्त प्रसाद घेऊन जा. अनंत कुठे गेला? प्रसाद, हा आहे ना प्रसाद, ठीक ठीक. तर नामदेव महाराजांचा कथा प्रसंग सगळ्यांना माहिती आहे. तो प्रत्यक्ष घडलेली कथा आहे. ही सगळी भावंड तीर्थयात्रेला गेली होती, त्याच्यावर नामदेव महाराजही होते. ज्ञानेश्वर महाराज, निवृत्ती महाराज, सोपान काका, मुक्ताबाई, सावता माळी. आणि ते तीर्थयात्रा करत करत तेर ढोकीला आले. इथे गोरोबा कुंभार राहायचे आणि तेव्हा ते गोरोबा मडकी थापत होते म्हणून सगळे गमतीने बघायला बसले. तर मुक्ताबाई सहज म्हणली की घ्या आता मडक्यांची परीक्षा. तर त्याच्यावर त्या गौरवांना कळलं की तिला काय म्हणायचं ते, आणि म्हणून ते डायरेक्टली उठले आणि जे मडक्यांचं ते थोपटणं असतं, थोपटणं ते हातात घेतलं आणि सगळेजण गोल बसले होते. ते प्रत्येकाच्या डोक्यावर टणटण मारायला लागले. पहिल्यांदा निवृत्ती नेताना मारल्यावर ते हसले, ज्ञानेश्वर महाराज हसले आणि मग नामदेवाच्या डोक्यात मारले. ते असं म्हटलं तर नामदेवाला चिडले. ते म्हटले तुम्ही काय करताय, तुम्हाला मडक्यांची परीक्षा घ्यायला सांगितली, आमची नाही. पण असं म्हणेपर्यंत सगळे हसायला लागले आणि तेव्हा मुक्ताबाई जोरात म्हणली कच्चं मडकं रे कच्चं मडकं, हे मडकं कच्चं आहे अजून. तर प्रचंड इन्सल्ट झाला की जो नामदेव ज्याचं कौतुक ज्ञानेश्वर महाराज निवृत्तीनाथ करतात, 9व्या वर्षी अशी कथा सांगतात ना पंढरपूरला की 9व्या वर्षाचे असल्यापासून विठ्ठल त्यांच्या हातनं दूध प्यायचा, कीर्तनाला उभे राहिले तर साथीला उभं राहायचा वगैरे, इतका ज्यांचा प्रभाव होता पंढरपुरामध्ये. ते असं कच्चं मडकं मला म्हणले आणि म्हणून चिडून ते गेले पंढरपुरात. आणि मग तो प्रसंग असा आहे की विठ्ठल तक्रार केली की मला कच्चं मडकं म्हणली. आणि असं म्हणल्यावर विठ्ठलांनी असं सांगितलं बरोबर आहे, तर कच्चं आहे तर कच्चंच म्हणणार ना. असं म्हणल्यावर रागाची जागा कुतूहलाने घेतली की आता ह्यांनी पण पक्ष बदललाय, हे पण कच्चं म्हणतात. का म्हणे कच्चं का म्हणताय तुम्ही? आर्ग्युमेंट चालू झालं की माझ्यासाठी तुम्ही रडता, माझं एवढं कौतुक करता, मग कशाला एवढं कौतुक करता, माझ्या हातनं दूध कशाला पिता, मी जर कच्चं मडकं असेल तर माझ्यावर तुमचं इतकं प्रेम आहे ते कशा करता आहे. तर त्याच्यावर विठ्ठल म्हणले की तुला जे वाटतंय की माझं तुझ्यावर प्रेम आहे हाच तुझा कच्चेपणा आहे, पण म्हणजे प्रेम नाहीये. म्हणजे प्रेम माझं सार्वत्रिक सगळ्यांवरच आहे, तुझ्यावर असं काही वेगळं प्रेम नाहीये. हे तुला आता कळायला पाहिजे. तुला असं जे वाटतंय की मी फक्त पंढरपुरात आहे बाकी कुठे नाहीये, हाच सगळ्यात मोठा तुझा अडसर होऊन बसेल. तू आता असं कर, तू गुरूंच्या शोधात जा. आणि मग त्यांनी पत्ता सांगितला, त्या कुठे आवंड्या नागनाथला तुझा ते विसोबा खेचरांना भेट. त्यांनी नावही ऐकलं नव्हतं. ते म्हणले नाही नाही गुरुच करायचं म्हणते, ठीक आहे तर मी तुम्हालाच गुरु करतो, विठ्ठलाला ऑफर. तर त्याच्यावर विठ्ठल म्हणले की एरवी ठीक आहे, तू आधी म्हणला असतास तर मी झालोही असतो गुरु, पण आता पॉसिबल नाही. का? पण आता तुला ते नवीन ठिकाण शोधायची कटकट नकोय म्हणून तुम्हाला गुरु करतोय, तर तुला तिकडेच जायचं. मग त्यांनी ते विचारलं की कुठे कसं जायचं, पत्ता विचारला. आणि मग ते शोधत शोधत आधी विचारलं की काय त्यांचा मठ आहे का, नाही मठ काही नाहीये, संप्रदाय आहे का, संप्रदाय काही नाहीये, भक्त आहे का. ते म्हणले पहिलाच तू त्यांचा भक्त होणार आहे, त्याच्या आधी कोणी भक्त नाही त्यांचा. गेले शोधत शोधत गेले, त्यांचा विश्वासच बसला नाही की त्या मंदिरामध्ये कोणी नाही, अशा आडवाटीवर ते मंदिर आहे. आणि आतमध्ये गेले आणि जाऊन पाहतात तर ती शिवपिंड होती आणि त्या पिंडीवर ऍक्च्युली पाय ठेवून
त्या पायात चपला आहेत, त्या चपलेला तेल लावलेलं आहे. जोडे मऊ करायपूर्वी तेल लावायचे ना, अशी तेल लावलेलं आहे. असे ते कोणतरी व्यक्ती बसलीये डोळे मिटून पाठ टेकून, त्या चपलेवरचं तेल त्या पिंडीवर गळत आहे. पाहूनच एवढा राग आला. परत गळ्यात जाणवं, ते इतके चिडले की कुठे आणले, कोणाकडे यांनी पाठवले मला विठ्ठलाने. हा तर बेशुद्ध अवस्थेतला माणूस आहे, याला एवढंही कळत नाही की कुठे पाय ठेवावा, असं जोरजोरांनी बोलले. आणि असं बोलल्यावर म्हणजे अक्षरशः बॉलिवूडच्या पिक्चरमध्ये घ्यावा असाच तो सीन आहे की ते डोळेही न उघडता विसव हेचर म्हणले की बाळा मला सांगतोस का शुद्ध आणि बेशुद्धीत काय फरक आहे. मग एकदम हे चाचपले की हा बेशुद्ध दिसत नाही, कारण एवढा रिलेव्हंट प्रश्न कसा काय माणूस विचारेल ना. शुद्धीत आणि बेशुद्धीत काय फरक आहे, काय उत्तर आलं नाही. ते म्हणले तुम्हीच सांगा. म्हणजे तू एवढं म्हणतोयस मला मी बेशुद्ध आहे, पण मी तुला अजून एक प्रश्न विचारतो की तू काय म्हणलास की पाय कुठे ठेवावे हे कळत नाहीये याला, तर तू मला सांग तू पाय कुठे ठेवलेस, तुझे पाय कुठे आहेत. त्या काळात ते दगडाचं सगळं बांधकाम असायचं ना शिवालयामध्ये. तो म्हटलं दगडावर. म्हणजे तुझे पाय दगडावर आहे, माझे पण दगडावरच आहेत, फक्त आकारात फरक आहे, त्यांनी काय फरक पडतो असं म्हणले. तुम्हाला काहीच कसं कळत नाही, त्या आकारावर तर श्रद्धा आहे सगळ्यांची, आकारावर तर भक्ती आहे, असा कसा फरक पडत नाही. म्हणजे ठीक आहे तुला समजते सगळं, मला काही समजत नाही, तू तर असं कर, माझं वय खूप झालंय, पाय आखडले गेले, तूच ते उचल आणि अशा ठिकाणी ठेव की जिकडे तुला ते योग्य वाटते. आणि म्हणून मग ती कथा अशी की पाय जेव्हा त्याने उचलले आणि ठेवायचा प्रयत्न केला, प्रत्येक त्या गाभाऱ्यात पिंड त्याच्या खाली आले. त्यांना असं वाटलं इथे काहीतरी केलं असेल, म्हणून बाहेर उचललं त्यांना, बाहेर निघून जिकडे कुठे जातील पाय घेऊन तिकडे पिंड खाली उत्पन्न झाली. आणि तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की या व्यक्तीचा अधिकार खूप मोठा आहे. तो श्लोक आहे मोठा. त्यांनी सांगितलं की जे भगवान शंकर जे बिल्वपत्राला जे स्थान देतात ते स्थान तुमच्या पायाला आहे. बिल्वपत्राचा स्वीकार ज्या प्रकारे पिंड करते त्या प्रकारे तुमच्या पायाचा स्वीकार केलेला आहे. आणि ते म्हणले आता मी तुला बोध देऊ शकतो की एकच तत्व सगळीकडे आहे, इथे आहे तिथे नाही असं नाही आहे, असं तुझ्या भाव तू ठेवू नकोस. याच्याकरता हे फक्त हे समजण्याकरता हा प्रसंग तुझ्या आयुष्यात घडवून आणलेला आहे. आणि नामदेव तयारीचे होते, तेल वाद सगळी तयार होती, फक्त ज्योती पेटवायचा अवकाश होता आणि ती पेटवायचं काम सद्गुरूंनी केलं. आणि मग ते पुढे सगळं जे आहे की हाती घेऊन तूप वाटी नामा वाटे नामा धावेत श्वाना पाठी, की कुत्र्यांनी ती पोळी पळवली आणि त्याच्यामध्ये तूप लावलेलं नव्हतं म्हणून हे त्याच्या मागे पळतायत की तूप लावून खा म्हणून. असं आपण काय करायला जायची गरज नाहीये, पण असा बोध होऊ शकतो की तो एकच जो परमात्मा आहे त्या सगळ्यात चर आणि चरामध्ये आचारामध्ये तोच आहे, याचा बोध जो जेव्हा झाला तेव्हा ते पूर्णत्वाला गेले. तर याच्यामध्ये आपल्याला मेसेज काय आहे की भक्ती ही एकांकी असून चालत नाही. त्याचा प्रत्यय हा जरी आपण अंतरंग साधनेमध्ये आतमध्ये घेत असलो तरी वैविध्याने नटलेले सगळे जे आकार आहेत, रूपवर्ण आकार आहेत, तिथे ते एकच तत्व आहे. हा व्यवहारात वागताना टिकतोय की नाही ही सगळ्यात महत्वाची गोष्ट परमार्थामध्ये आहे. तो टिकत जोपर्यंत नाहीये तोपर्यंत साधनेला भरपूर वाव आहे आपले. आणि ती साधना करण्यासाठी काही अनुकूल दिवस असतात. म्हणजे स्वामी म्हणायचे गुरुपौर्णिमा हा आध्यात्मिक लोकांसाठी नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे, तिथपासून आपलं वर्ष चालू होतं. विशेष असा फोर्स असतो, म्हणजे जसं असतं ना गाडी ऍक्सिलेटर आणि ब्रेक असतो, तसं आजचा दिवस असतो की पूर्ण ऍक्सिलेटर फुल, त्याच्यावर आपला पाय असं आपल्या वाटायला लागतं एवढ्या जोरांनी. पण असं बरेच जणांचं असं होतं की ऍक्सिलेटर मग दुसऱ्या दिवशी एकदम ते गाडी शिकताना असं चुकून ब्रेक दाबतात आणि दणका देऊन गाडी थांबते, ती परत पुढच्या वर्षी ऍक्सिलेटरवर पाय. तसं नसायला पाहिजे. सो कंट्रोल ऍक्सिलरेशन पाहिजे. आणि त्याच्यामुळे मगाच्या अभंगात सांगितलं की नित्य गुरुपौर्णिमेचा प्रत्यय यायला पाहिजे. तो येण्याकरता दैनंदिन उपासना खूप महत्वाची. आपल्याकडे दोन गोष्टीला खूप महत्व आहे, दैनंदिन उपासना, दैनंदिन स्वाध्याय. स्वाध्यायाचा अर्थ या सगळ्या श्रुती स्मृती जे आहेत, जे ग्रंथ आहेत, सगळी संत वचन आहे, त्याचा थोडा थोडा अभ्यास रोज करायला लागतो. त्याच्यामुळे उपासनेला खूप बळ मिळतं, उपासनेलाही मिळतं आणि व्यवहारात वागताना जो बोध टिकवायचा असतो त्यालाही मिळतं. म्हणजे हे नेहमी हा एक उदाहरण म्हणून दिलं जातं की साप आणि मुंगूस लढताना जर कोणी पाहिलं असेल
तर मुंगूस हे सापापेक्षा खूप चपळ असतं, रिफ्लेक्स खूप स्ट्रॉंग असतात आणि म्हणून किती साप विषारी असला तरी ते त्याला शेवटी मारतं. पण त्या लढाईच्या मध्ये असं म्हणतात की मुंगूस मध्ये मध्ये गायब होतं इकडे तिकडे आणि काही विशिष्ट पाला खातं. सगळ्या योगी लोकांमध्ये हा खूप फेमस दृष्टांत आहे. इथे पाला खाऊन परत त्याला ताकद येते, परत ते सापावर अटॅक करतं. असं करत 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 ते मारतं. तर रामकृष्ण परमहंस सांगायचंय तसं स्वाध्याय हा पाला आहे तुमचा. म्हणजे हे सगळे ज्ञानेश्वरी, दासबोध, गीता हे आपण पाल्यासारखे खाल्ले पाहिजेत रोज. जर लढायचं असेल संसारामध्ये आणि संसारामध्ये बोट टिकवायचा असेल तर सारखा स्वाध्याय करायला पाहिजे. स्वाध्यायाचा अर्थ वाचन करणं. आणि खूप वाचायची गरज नसते, कारण खूप वाचून जास्त गोंधळ होतो. कमी वाचायचं पण त्याचं चिंतन करायचं. सो साधना करताना या सगळ्यात महत्वाच्या 2 गोष्टी आहेत. अंतरंग साधना म्हणजे नाम आणि ध्यान, आणि त्याला पोषक म्हणजे स्वाध्याय. या दोन्ही गोष्टी हातात हात घालून गेल्या पाहिजेत. मगाशी जी व्याख्या अर्धी सांगितली मी, अनुद्वेगकरम वाक्यम सत्यम प्रियतेम चेत स्वाध्यायाभ्यसनम चैव वाङ्मयस्तप उच्यते. उत्तरार्ध आहे स्वाध्याय आणि अभ्यास, या दोन्ही गोष्टींनी वाङ्मयिक तप पूर्ण होतं. तर आजच्या वर्षी आपण परत एकदा नव्याने संकल्प करूया की वर्षभर आपण या गोष्टी अत्यंत नियमाने करणार आहोत. याच्यासाठी सगळ्या गुरूंचे आशीर्वाद तुमच्यापर्यंत पोचवायची जबाबदारी माझ्याकडे आहे. ते सगळ्यांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेच आहेत. आतापर्यंत आपण सगळे करतच आहोत, तसेच करत राहूया. आणि या नवीन वास्तूच्या रूपाने स्वामींचे आशीर्वाद आपल्या मागे किती आहे त्याचा प्रत्यय सगळ्यांना आला असेल. त्या आल्यावर सुंदर कृष्ण मंदिर इतकं त्यांनी टेस्टफुली सगळं बांधलेलं आहे. तिथे आल्यावर चित्ताला आपोआप प्रसन्नता लाभते, जी अतिशय महत्वाची गोष्ट आहे कुठल्याही साधनेमध्ये. चित्त जर प्रसन्न नसेल तर साधनेमध्ये ते कधी आत रमत नाही. त्यामुळे अशी वास्तू साधनेसाठी उपलब्ध होणं ही सुद्धा स्वामींची खूप मोठी कृपा आपल्यावर आहे. तर त्याचा आपण जास्तीत जास्त लाभ घेऊया. आपलं रविवारचं केंद्र लवकरच चालू होईल. या रविवारी नाही आहे, येत्या रविवारी, पण ते या महिन्यात आपण नक्की चालू करणार आहोत. तर त्याच्याविषयी जे काही मेसेज आहेत ते आपल्या नेहमीच्या पद्धतीने येतीलच. त्याची वेळ पण शक्यतो आपण 30 ठेवू, पण थोडी मला काळजी अशासाठी वाटते की जरा हे ठिकाण सापडायला सुरुवातीला आणि तिथपर्यंत पोचायला नवीन लोकांना वेळ लागू शकेल. म्हणून असा विचार आत्ता चालू आहे की अर्धा तास उशिरा चालू करावं का, की रिक्षा मिळून किंवा असं यायला. आपण एकदा काही रविवार प्रयोग करून पाहू आणि ठरवू. आणि दुसरी गोष्ट इथे ॲडव्हान्टेज असं आहे की जोपर्यंत हा डेड रोड आहे तोपर्यंत ट्रॅफिकचा न्यूसन्स नाही. म्हणजे एक कारण तेजोनिधी उपासना केंद्रामध्ये 6 वाजता ध्यान चालू करायचं हेही होतं की ट्रॅफिकचा आवाज त्यावेळेला कमी असतो. सुदैवाने इथे कुठलाही बाहेरचा नॉईज डिस्टर्बन्स पोल्युशन नाही आहे. त्याच्यामुळे थोडंसं उशीर आपण चालू करू शकू. तर ती जी वेळ नक्की होईल ती मी ग्रुपवर कळवतो. 20 किंवा 27 कुठल्या तरी एका रविवारी आपण नियमित रविवारच्या प्रातःकाळ ध्यान केंद्राला सुरुवात करणार आहोत. जरूर तुम्ही या. आणि ज्यांना कोणाला अजूनही रस असेल ध्यानाच्या प्रक्रियेमध्ये, ज्ञानेश्वरी शिकण्यामध्ये, आपला पॅटर्न तोच राहणार आहे की 3 रविवार ध्यान आणि ज्ञानेश्वरी आणि 1 रविवार, शक्यतो महिन्यातला पहिला रविवार, ध्यानाविषयी जे काही शंका प्रश्न असतील त्या प्रश्नांची आपण चर्चा, त्या प्रश्नांना अनुसरून आपण बोलूया. तर आलं त्या प्रतिभाचे आलं नाही आलं. हरिओम. हरिओम. प्रतिभाताईंच्या अनुपस्थितीत त्यांच्याविषयी बोलायला थोडीशी सुरुवात करते. गुरुपौर्णिमेची प्रसन्न पहाट, म्हणजे येताना पहाटे आलो आपण म्हणून पहाट म्हणते, आता सकाळ झाली. अशी जागा मिळावी की जिथे शनैः शनैः उपरमेत असं व्हावं चित्त आणि खरंच आत्मसंस्थ व्हावं असं मनात होतं. आणि स्वामीजींनी ही जागा योजलेली होती.
चंद्रचूड काका इथे आलेले आहेत आणि गेली 10 वर्ष आपण त्यांची जागा वापरली. पूर्ण निरपेक्षपणाने आणि मुक्तपणे वापरली. म्हणजे त्यांच्याकडून निरपेक्षपणे आणि आपण मुक्तपणे असं वापरली. आणि एक प्रकारे त्यांनी हे वाण प्रतिभाताईंच्या हाती दिलंय असं वाटून गेलं. कारण प्रतिभाताई पण अशाच पद्धतीने म्हणाल्या की आमची काही अपेक्षा नाही. कोणीतरी असं एक स्थान निर्माण करतं जिथे कृष्णाचं अधिष्ठान आहे आणि त्या ठिकाणी इतकं शांत निवांत, जिथे आपण बसू शकतो कितीही वेळ आणि आपल्या ठिकाणी बसून जे काही आपल्याला परंपरेने सांगितलं गेलंय ते करू शकतो, असं स्थान निर्माण करणं आणि ते आपल्याला सहज उपलब्ध होणं, ही इकडून सगळं या ठिकाणून झालेली योजना आहे सगळीकडून. तर ते सुरू होतंय आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी सुरू होतंय, याचा मनापासून आनंद व्यक्त करते. प्रतिभाताईंविषयी थोडं सांगायला पाहिजे. प्रतिभाताई गोडबोले यांनी हे स्थान निर्माण केलेलं आहे. त्यांचं वय फक्त 88 वर्ष आहे. त्यांच्याकडे बघून असं वाटत नाही, त्या जरा पोचू शकल्या वेळेत तर भेट होईल आपली सगळ्यांची. त्यांचं लग्न झाल्यानंतर आणि 4 मुली झाल्यानंतर त्या शिकल्या. त्याच्यानंतर काही वर्ष शाळेमध्ये शिकवण्याचं काम केलं, भूगोल आणि चित्रकला हे विषय. त्यानंतर त्यांनी पुण्यामध्ये अनेक बंगले बांधले स्वतः. त्या क्षेत्रातलं पण शिक्षण घेतलं आणि बंगले बांधले. लॉ कॉलेज रोडवरची पंडितराव आगाशे शाळा आपल्याला सगळ्यांना ऐकून माहिती आहे, ती शाळा पण त्यांनीच बांधलेली आहे. आणि त्यांच्या भावंडांमध्ये त्या सर्वात ज्येष्ठ आणि त्या आणि त्यांचे बंधू या दोघांनी मिळून या भागातल्या मोठ्या जमिनींची खरेदी केली आणि इथे प्लॉट्स पाडून त्याची विक्री केली. आजही या वयातही त्या कोट्यवधींचे व्यवहार करू शकतात अशी त्यांची क्षमता आहे. असं सगळं चालू असताना एकीकडे असं स्थान निर्माण करायचं की जिथे कोणाला योगवर्ग घ्यायचा आहे या, कोणाला गीता शिकवायची आहे इथे येऊन शिकवा, शिकायला यायचंय इथे येऊन शिका. काल आम्ही जेव्हा तयारीला इथे आलो तेव्हा इथे एक काका ज्ञानेश्वरी सांगत होते. त्यांचं आधी गीता सांगून पूर्ण झालंय आणि एक साधारण 20-25 स्त्रियांचा गट तिथे बसलेला होता आणि ते रोज चालू आहे. असं ज्यांना जे जे करावं असं वाटतंय ते इथे येऊन करा असं स्थान त्यांनी निर्माण केलं. आणि श्रीकृष्ण मंदिराचं अधिष्ठान त्याला प्राप्त करून दिलंय. तर असं स्थान आपल्याला मिळालं याबद्दल त्यांच्याविषयी मनापासून त्यांच्या अनुपस्थितीत कृतज्ञता व्यक्त करते. चंद्रचूड काकांच्या हस्ते त्यांच्याबद्दल ती कृतज्ञता व्यक्त करावी अशी इच्छा होती, पण नंतर आपण त्या पोचल्या की त्यांच्या हस्ते करू. वेळ आपली झाली आणि याच्या पुढे तेजोनिधीवर गुरुपूजनाचा कार्यक्रम आहे आणि इथलं सगळं साहित्य तिकडे जायचं आहे, प्रतिमा किंवा हे सगळं. त्यामुळे आपण वेळेत थांबणं गरजेचं आहे, त्यामुळे थांबूया. हरिओम. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवानंद महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. त्यांच्या वास्तूमध्ये गेले 10 वर्ष आपण केंद्र चालू तेजोनिधी उपासना केंद्र म्हणू नका की स्वामींचीच वास्तू होती आणि हा योग असा आला की स्वामी हॅलो ही आमची जी अलंकारची वास्तू आहे ती स्वामींच्या आशीर्वादानेच आपल्याला तिथे लाभली आणि
सहज आम्ही गेलो असताना ते म्हणले आम्ही इथे कार्यक्रम करू का आणि आमची वापरू का. त्याचा इतकाही सहज योग आला आणि नेमका तो याचा गोष्टीचा योग होता आणि त्यांनी लगेच चालू केली. तर आता आम्हाला थोडंसं असं वाईट वाटते की आम्ही आता तिथे राहणार आणि त्यामुळे तुमचे कार्यक्रम आता तिथे जरा होऊ शकणार नाही सध्या तरी. पण मला असं एक परत मनापासून वाटतंय की आपण वर आता जिथे आहे तिथे वर बांधूया आणि तिथे सगळे कार्यक्रम सुरू करूया. साधारणपणे जास्तीत जास्त लवकर स्वामींच्या आशीर्वादाने एवढ्यासारखं आहे आणि ती मध्यवर्ती सगळ्या लोकांना जाण्याचं सोयीचं आहे. आणि आम्ही जरी खाली राहत जरी असलो तरी आपण वरती एक वर बांधू, हॉल चांगला होईल तिथे आणि तिथे आपण एक लवकरात लवकर जेवढं होईल तेवढं प्रयत्न करूया. फक्त काय अप्रुव्हल्स वगैरे जे लागतात तेवढे आपण प्रयत्न करतो मिळूया, पण बांधकाम शक्यतो लवकर करू. आणि माझं असं हे पुढल्या गुरुपौर्णिमेच्यात आपण तिथे परत एकदा चालू करू शकतो असा मला विश्वास असतो आणि होऊ शकतं. स्वामींच्या आशीर्वाद आपल्या पाठीचे आहेत, स्वामी आपल्या शेजारीच आहेत आणि त्यामुळे तसं काही हे होणार नाही. तर ते सांगण्यासाठी मुद्दाम केलं. आत्ता जरा मला थोडंसं सगळ्यांचे इन्कन्व्हिनियन्स होत होतात, पण आता त्याला आमच्या दृष्टीला कारण आम्हाला थोडंसं इकडे शिफ्ट होणं गरजेचं आहे म्हणून आम्ही तिकडे सध्या शिफ्ट होत आहे. पण बघू लवकरात लवकर जेवढं होईल तेवढं करू आम्ही. धन्यवाद. द्वारकेचा राणा पांडवा घरी म्हणजे नेईल काही सांगता येत नाही. जिकडे नेईल तिकडे जायचं. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतांचे सदा नमावे. सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ.